काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा एक मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेमधून काँग्रेसवर गंभीर आरोप केलेले आहे। काँग्रेस देशातील लोकांची संपत्ती सरकार जमा करून त्याचा पुनर्वाटप करण्याच्या तयारीत आहे, अशा गंभीर आरोप जो आहे तो काँग्रेस पक्षावर केलेला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आहेत। विलासजी, पंतप्रधानांचा आरोप आपण ऐकला असेल, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुस्लिमांना संपत्ती देण्याच्या तयारीमध्ये काँग्रेस आहे। नाही, हे दादांत खोटं आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे। आणि कुठेही आमच्या जाहीरनाम्यामध्ये अशा प्रकारचं संपत्तीचं वाटप आणि एका धर्मातल्या लोकांची संपत्ती दुसऱ्या धर्माच्या लोकांना, विशेष करून हिंदूंची संपत्ती मुस्लिम लोकांना वाटून टाकण्यात येईल अशा प्रकारचं कुठेही जाहीरनाम्यामध्ये नाही आहे आणि असं कोणी बोललेले नाही आहे। काय आहे की हताश आणि निराश झालेले मोदी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून देशामधलं वातावरण म्हणजे गलिच्छ करण्याचा, वातावरण बिघडवण्याचा, सामाजिक जो आमच्या इथे जे समतोल आहे तो बिघडवण्याचा हे प्रयत्न करून राहिलेले आहेत। पंतप्रधानांनी दोन बिंदू जोडले आहेत। एक, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जो वक्तव्य होता की देशाचे संसाधन यांचा वापर करताना अल्पसंख्याक जे आहे त्यांचा तो अधिकार जास्त आहे, तो त्यांनी एक वक्तव्य केलेला होता। आणि दुसरा, काँग्रेसच्या यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही जनगणना आणि सोबतच सर्वेक्षणचा जो मुद्दा आहे, ते दोन बिंदू जोडून त्यांनी हा एक निष्कर्ष काढलेला आहे। काय आहे की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं वक्तव्य 2006चं आहे की बा, आणि ते कसं आहे की यांच्याही वक्तव्यामध्ये की जे मागास आहे, जे या विकासाच्या स्पर्धेमध्ये जे लोक मागं राहिलेले आहे त्या लोकांना इतर लोकांच्या बरोबर आणण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये कोणता समाज राहिलेला आहे? आदिवासी समाज आहे, जनजाती आहे किंवा मुस्लिम आहेत, इतर अल्पसंख्याक आहेत, या लोकांचा मुद्दा असतो। तर असं विशेष काही या लोकांना उचलून मुसलमानांना देण्यात येईल, अल्पसंख्याकांमध्ये मुसलमान आहेत, तर त्या लोकांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सोबत आणण्याची ती भाषा होती। विशेष करून काही यांची वाटून मुसलमानांना देण्यात येईल असं काही डॉक्टर मनमोहन सिंग बोलले नाहीत, एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट हे 2006मधला आहे आणि आज हे निवडणूक आहे। त्याच्यानंतर तर 2006 नंतर 9ची निवडणूक झाली, 14ची झाली, आणि तुम्ही त्यावेळेला बोलले नाही, 19ला बोलले नाही, आणि आजच तुम्हाला हा मुद्दा कसा सुचला? कारण की तुम्ही फ्रस्ट्रेशन आलेला आहे, तुम्ही हताश झाले, निराश झालेले आहे। आता तुमच्यापाशी ते 2014चा जो माहोल होता, कारण की तो डॉक्टर मनमोहन सिंग साहेब 10 वर्ष होते, ती अँटी इन्कम्बन्सी होती। आणि 19मध्ये तुम्ही तो पुलवामाचा जे शहीद झाले आमचे सैनिक, त्यांच्यावर तुम्ही त्यांच्यासाठी मतं, त्यांच्या शहीद झाले त्यांच्या हुतात्म्यावर तुम्ही ती मतं मागितले, ते एअर स्ट्राईक केलं म्हणून मतं मागितले। आज तुमच्यापाशी असे काहीच मुद्दे नाही आहे जे तुम्ही लोकांना सांगेल। लोक आता आज विचारून राहिले की तुम्ही जे बोलले होते त्याचं काय झालं म्हणून, त्या कुठे गेले त्या 20 कोटी लोकांना नोकरी देण्याचा मुद्दा, कुठे गेले ते अच्छे दिन, कुठे गेले ते किसानांना त्यांच्या मालाचा दुप्पट दाम देण्याचं। तर आता हे काही सांगू शकत नाही, म्हणून आता हा तर नेहमीचा फंडा आहे यांचा, हिंदू मुसलमान करायचं आणि त्याच्यामधली तुलना करून दाखवायची आणि हिंदूंना भडकवायचं। पंतप्रधान पुढे हेही बोलले की फक्त संपत्तीचा पुनर्वाटप करण्याचा काँग्रेसचा मानस नाही आहे, तर संपत्तीचा पुनर्वाटप करताना ज्यांचे जास्त मुलं आहेत, जे घुसपैठिये आहेत, असा घुसखोर शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि त्यांना काँग्रेस प्राधान्य देणार आहे या सगळ्या प्रक्रियेतून। काय आहे की ज्यांना ज्यांना 4 मुलं आहेत ते सगळे घुसपैठी आहेत का, याचाही खुलासा करावा त्यांनी। मग त्यांनी आपल्यापासून सुरुवात करावी। मोदी साहेबांचे 5 भाऊ आहे, 1 बहीण आहे, हेच तर 6 लोक आहेत, मग हे घुसपैठिया झाले का? अटल बिहारी वाजपेयी ते 7 भाऊ म्हणजे भावंड आहेत, ते घुसपैठिया झाले का या देशामध्ये? ते सोडा, यांच्याबरोबरच योगी जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे, ते 6-7 भाऊ बहीण आहेत, ते घुसपैठिया आहेत का? काय बोलायचं म्हणजे, म्हणून सांगून राहिलो, तारतम्य सोडलेलं आहे यांचं, तारतम्य सोडलं, काय बोलू आणि काय नाही, अशी यांची अवस्था झालेली आहे। महिलांचे दागिने, मंगळसूत्र काढून सुद्धा संपत्तीचा पुनर्वाटप केला जाईल, त्या प्रक्रियेमध्ये महिलांचे दागिने आणि मंगळसूत्र शब्द वापरलेला तो सुद्धा दिला जाईल, असं आरोप आहे। काय आहे की मंगळसूत्रांचं आणि मोदीचं काय घेणं देणं आहे?
यांची तर विवाहिता होती ना, त्या 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 बिचाऱ्या विवाहितीचं ज्यांच्याबरोबर यांनी लग्न केलं तिचंच तर मंगळसूत्र यांनी सुरक्षित नाही ठेवलं. त्यांना मंगळसूत्राबद्दल बोलायचं काय अधिकार आहे? मंगळसूत्राचा अर्थ तरी कळतो का मोदी साहेबांना? ज्यांनी एक मंगळसूत्र जे यांच्या जीवनामध्ये आलं होतं त्याचीच रक्षा केली नाही आणि यांनी मंगळसूत्रावर बोलावं. आणि कोण असं म्हणजे इतकी पाळी येऊन जाईल या देशामध्ये की त्या लोकांचे मंगळसूत्र घेऊन घेतील आणि त्या मुसलमानांना देऊन देतील म्हणून. हे भडकवण्याचं काम आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, देशविरोधी आहे हे. आणि आजपर्यंत हे 17 निवडणुका झाल्या पण कोणीही प्रधानमंत्र्यांनी अशा प्रकारचं निवडणुकीच्या तोंडावर दोन समाजामध्ये अशा प्रकारचं वैमनस्य निर्माण करायचं, दोही निर्माण करायचं, हे देशविघातक आहे. काँग्रेस पक्ष आपण अनकॉन्स्टिट्युशनल शब्द वापरताय, सोबतच कुठल्याही पंतप्रधानांनी असं बोलू नये असं म्हणताय. काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाकडे जोरात हा मुद्दा उचलत का नाही, तक्रार का करत नाही? उचलला त्यांनी. खरगे साहेबांनी तक्रार केली, स्वतः रमेश जयरामनी तक्रार केली, आपलं वकिलांचं एक शिष्टमंडळी गेलं. कारण की हे काही थांबणारं नाही आहे. कपिल सिब्बल बोलले की हे कसं काय बोलून राहिले म्हणून, सिंघवी गेले त्या ठिकाणी. पण निवडणूक आयोग तो तर एक यांनी बसवलेला क्लर्क आहे, तर यांचा रबर स्टॅम्प आहे. हे म्हणतील तसं वागतं. एवढं बोलल्यानंतर त्यांच्यावर एक कारवाई झाली नाही. आणि आपले उद्धवजी ठाकरे त्यांनी भवानी म्हटल्याबरोबर इलेक्शन कमिशननी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. तुम्ही हिंदू मुसलमान करून राहिलेलं आहे, दोन जातीमध्ये तुम्ही सांगून राहिले, तुमच्यावर इलेक्शन कमिशनचा काही बळगा नाही आहे, तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही आहे. हे अनकॉन्स्टिट्युशनल यांनी काम करून या देशामध्ये यांना वाटेल तेच हे बोलतील, यांना वाटेल तेच हे करतील, कोणी काही बोलणार नाही, असंच वातावरण यांनी निर्माण केलेलं आहे. तुम्ही अनुभवी नेते आहेत. निवडणूक आयोग जर कारवाई करणार नसेल तर काँग्रेस पक्षाने आता देशभरात आंदोलन केलं पाहिजे या मुद्द्यासंदर्भात. जनतेमध्ये काँग्रेसने पण त्याच द्वेषाने गेलं पाहिजे. अरे यांनी सर्व देशाला सांगितलं, हे यांचं काउंटर प्रोडक्ट आहे यांच्यासाठी. हे यांच्याच विरोधामध्ये जाऊन राहिलेलं आहे की आपले प्रधानमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर नाही आहे. अशाच पद्धतीचं आहे ते. कोणताच प्रधानमंत्री अशा पद्धतीचं निवडणुकीमध्ये, आणि जिंकणारा प्रधानमंत्री तर असं कधी करतच नाही. आपण जिंकणार आहोत त्याचा होरा वेगळाच असतो. हे जिंकणार नाही, हताशापायी. शेवटचा पर्याय हिंदू मुसलमान पराभवाकडे चालले. ऑफकोर्स पराभव पराभव पराभव. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संपत्तीच्या पुनर्वाटप संदर्भातला जो काही आरोप आहे ते काँग्रेस नेत्यांना मुळीच मान्य नाही. ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार पंतप्रधानांच्या या वक्तव्याला असंवैधानिक म्हणतायत आणि निवडणूक आयोगाने त्या संदर्भात निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षाही ते व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.